नमस्कार, मी अंतरा. स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आंबे हळदीचं लोणचं. आंबे हळद ही खूप औषधी आहे. यामध्ये कर्क्युमिन, फेनॉलिक ऍसिड, कॅल्सिमाइन हे घटक असतात, ज्यामुळे तुमच्या बॅक्टेरियाच्या वाढीवरती हे नियंत्रण ठेवतात. आंबे हळद यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाणही खूप जास्त असतं. आंबे हळद ही त्वचेसाठी सुद्धा खूप छान आहे. याचा लेप करून सुद्धा चेहऱ्यावर लावला जातो. शिवाय रक्ताभिसरण होण्यासही खूप छान मदत होते. त्यामुळे जेवणात ह्याचं सेवन तुम्ही नक्की करा. तुमचं रक्त शुद्ध होण्यासही खूप छान मदत होते. तर त्यासाठी आज आपण बघणार आहोत आंबे हळदीपासून बनवलेलं लोणचं. हे लोणचं खूप छान लागतं आणि खूप झटपट होणारं लोणचं आहे. थंडीच्या दिवसामध्ये आंबे हळद येते, तर त्यापासून तुम्ही हे नक्की करून बघा. इथे मी आंबे हळद वापरले. इथे तुम्ही दोन्ही प्रकारच्या हळदी वापरू शकता, एक आंबे हळद आणि एक ओली हळद. ओली हळद ही हलकी पिवळी असते आणि आंबे हळद ही केशरी असते. मला जी आता मिळाली आंबे हळद, मी त्याच्यापासून तुम्हाला इथे लोणचं बनवून दाखवलेलं आहे. तुम्ही दोन्ही हळदी वापरून सुद्धा हे लोणचं बनवू शकता, पण तुम्ही याचा आवर्जून जेवणामध्ये वापर करा, कारण खरंच तुमच्या शरीरासाठी हे खूपच छान आहे. याचे खूप फायदे आहेत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. तर आज आपण बघणार आहोत आंबे हळदीचं लोणचं. इथे मी साधारणतः 200 ग्रॅम आंबे हळद घेतलेली आहे. ह्याला आंबे हळद म्हणतात. ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक ओली हळद आणि एक आंबे हळद. ही आंबे हळद अशी केशरी रंगाची असते आणि एक जी ओली हळद असते ती पिवळसर रंगाची असते, ज्याच्यापासून हळकुंड बनतं. हे बघा, अशा प्रकारे ही आंबे हळद असते. इथे तुम्ही दोन्ही हळदी वापरू शकता, पण मला आता ही मिळाली म्हणून मी इथे फक्त आंबे हळद वापरली. पण जर तुमच्याकडे दोन्ही हळदी अवेलेबल असतील तर तुम्ही दोन्ही सुद्धा वापरू शकता. तर आता आपण ह्याचं लोणचं बनवणार आहोत. त्याआधी आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण याला खूप माती असते. हे बघा, इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही चांगली पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आणि मग स्वच्छ धुवून काढायची. हे बघा, ह्याची माती आता पूर्णपणे गेलेली आहे. तर आता आपण हे सोलून घेऊया. हे बघा, आता मी इथे एक आंबे हळदीचा तुकडा घेतलेला आहे. आता आपण हा सोलाण्याने पूर्ण सोलून घ्यायचा आहे. ह्याची सालं काढून घ्यायची, नाही तर काय होतं, ह्याची आपल्याला नीट लोणचं बनवता येत नाही. तर आता आपण हे सगळ्या हळदी या सोलून घेणार आहोत. हे बघा, तर आता इथे आपली आंबे हळद ही पूर्णपणे सोलून झालेली आहे. तर अशा प्रकारे ह्या स्वच्छ आपण करून घेतलेल्या आहेत आणि छान सोलूनही घेतलेल्या आहेत. तर आता आपण ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत. इथे मी बारीक तुकडे करते, पण जर तुम्हाला बारीक तुकडे करायचे नसतील तर तुम्ही इथे किसून पण घेऊ शकता. तर हे बघा, आपण सुरीच्या मदतीने अशा प्रकारे ह्याचे छान बारीक तुकडे करून घेणार आहोत. हे बघा, आपले इथे छान असे बारीक तुकडे करून झालेले आहेत. तर आता आपण लोणचं बनवायला घेऊया. हे बघा, ही हळद खूप पौष्टिक असते. आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी खूप याची मदत होते. हे बघा, याचा पिवळा रंग सुद्धा आपल्या हाताला लागलेला आहे. तर आता आपण लोणच्याचा प्रथम मसाला बनवून घेणार आहोत. आपली कढई चांगली तापलेली आहे. यामध्ये 1 टेबलस्पून आपण इथे मोहरी घालणार आहोत. 1 टेबलस्पून जिरं घालणार आहोत. 1 टेबलस्पून बडीशेप घालायची. आता आपण मंद आचेवर हे हलकं भाजून घेणार आहोत. आपल्याला इथे जास्त भाजायचं नाहीये, अगदी हलकं भाजायचंय. तर आता आपलं इथे हलकं भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. गॅस बंद केला की मग ह्यामध्ये 1 टीस्पून ही आपल्याला मेथी टाकायची. गॅस बंद केल्यावरच टाकायचे, नाहीतर मेथी ही कडवट जास्त होऊ शकते. मेथी आपल्याला हलकी अशी गरम करायची, जास्त नाही करायचे. तर आता आपली इथे मेथी सुद्धा हलकी गरम झालेली आहे. आता आपण याची मिक्सरवर पावडर करून घेणार आहोत. आपल्याला हे असं भरडसर वाटायचंय, अगदी फाईन पावडर करायची नाहीये. हे बघा, आपल्या इथे छान मिक्सरवरती ह्याची पावडर करून झालेली आहे. हे बघा, असं जाडसर करायचंय आपल्याला, एकदम फाईन पावडर नाही करायचे. तर आता आपली इथे ही पावडर तयार झालेली आहे. आता आपण याची फोडणी तयार करून घेऊया. आपली पळी चांगली तापलेली आहे. यामध्ये आता आपल्याला 1 वाटी हे तेल घ्यायचंय. इथे मी सूर्यफुलाचं तेल वापरलंय, तुम्ही इथे मोहरीचं तेल सुद्धा वापरू शकता. तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे. यामध्ये 2 टीस्पून मोहरी घालायचे. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून ही मोहरीची डाळ घालायची. ही साधारण ग्रोसरी शॉप मध्ये तुम्हाला मिळते. 1 टीस्पून हळद,
2 टीस्पून हिंग वापरायचंय. थोडं हिंग मी इथे जास्त वापरलंय म्हणजे फोडणी खूप छान होते. आपली इथे फोडणी छान झालेली आहे. मी इथे गॅस बंद केलेला आहे. तर आता आपल्याला ही फोडणी पूर्णपणे थंड करायची आणि मगच ही लोणच्यामध्ये घालायची. तर आता आपण ही थंड करूया. तर आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करणार आहोत. इथे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. तर आता आपण लोणचं बनवायला घेऊया. आता यामध्ये आपण जो मसाला भरडसर वाटला होता तो आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत. यामध्ये 1 टेबलस्पून हा लिंबाचा रस घालायचा आहे. याने खूप छान चव येते आणि लिंबाचा रस हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा काम करतो. आता यामध्ये 1 टेबलस्पून ही काश्मीरी मिरची पावडर घालायची. इथे तुम्ही साधी पण वापरू शकता, पण या मिरची पावडरनी रंग खूप छान येतो. 2 टेबलस्पून मीठ घालायचंय. इथे मीठ थोडं जास्त घालायचंय म्हणजे लोणचं हे आपलं चांगल्या प्रकारे टिकतं, कारण ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. आता आपल्याला यामध्ये जी थंड झालेली फोडणी आहे ही यावर घालायची. सगळी फोडणी व्यवस्थित घालायची. आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करायचंय म्हणजे आपलं मसाला हा सगळीकडे नीट लागला जाईल. हे लोणचं खूप छान लागतं आणि हे खूप पौष्टिक सुद्धा आहे. ह्यामध्ये हिमोग्लोबिन वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. या थंडीच्या दिवसामध्ये ही हळद येते, तर ह्याचं लोणचं तुम्ही नक्की खा किंवा जेवताना या हळदीचा वापर तुम्ही नक्की करा. इथे मी आंबे हळद वापरले. तुम्ही ओली हळद किंवा आंबे हळद या दोन्ही प्रकारच्या हळदी वापरू शकता. तर हे बघा आपलं इथे छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. व्यवस्थित मसाला सुद्धा नीट लागलेला आहे. आपलं लोणचं इथे तयार झालेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. याचा रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. इथे आपण काश्मीरी मिरची पावडर घातले त्यामुळे याचा रंग खूप छान येतो. मस्त लोणचं झालेलं आहे आणि हे लागतंही खूप छान. हे लोणचं तोंडी लावणी म्हणून तुम्ही वापरू शकता जेवताना. 2 घास तुम्हाला नक्कीच जास्त जातील. तर खरंच तुम्ही हे लोणचं नक्की ट्राय करून बघा. आपल्या इथे आंबे हळदीचं लोणचं मस्त तयार झालेलं आहे. रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. हे लोणचं खूप छान लागतं. तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता इथे आपलं आंबे हळदीचं लोणचं हे तयार झालेलं आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी खूप छान आहे. हे लोणचं खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.